या आपण कृपया आम्हाला माताचे सुंदर तागाचे तलम वस्त्र बनवू द्या या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. आजचा उपदेश शीर्षक ऐकून तुम्हाला आधीच असे वाटत नाही का? परमेश्वराच्या वचनाद्वारे आपण परमेश्वराच्या प्रेमाच्या स्वरूपाबद्दल शिकणार आहोत. सुंदर तागाचे तलम वस्त्र बनण्यासाठी आपल्याकडे काय असले पाहिजे? आपल्याकडे परमेश्वराचे पवित्र प्रेम असले पाहिजे. जर प्रेमाशिवाय मानवजातीला सुवार्तेचा प्रचार करण्यात आला असता तर काय झाले असते? जर आपण भांडत असू, एकमेकांसोबत एकजूट नसू आणि आपल्या भाऊ आणि बहिणींचा आदर दाखवत नसते तर काय झाले असते? मग अशा लोकांनी भरलेल्या स्वर्गाच्या राज्यात कोणाला जाण्याची इच्छा असेल? लोक तेथे जाणे टाळतील. जर ती व्यक्ती स्वर्गात गेली तर मला तो स्वर्ग टाळायचा आहे. सर्व लोकांनो, जर आपण त्यांना हा विचार करण्यास लावले तर ते चुकीचे नाही का? म्हणूनच आपण बदलले पाहिजे. जर आपल्याला माताचे सुंदर तागाचे तलम वस्त्र बनायचे आहे तर आपण आपल्या पापांच्या सर्व डागांपासून दूर नाही राहिले पाहिजे. राजकुमार झाल्यानंतर राजकुमार राजा कसा बनतो हे मी शिकलो आहे. राजकुमारांनी एक चांगला राजा बनण्यासाठी मी काय केले पाहिजे हे शिकण्यावर लक्ष केंद्रित केले. लहान वयापासूनच त्यांनी लोकांवर शासन कसे करावे, त्यांनी लोकांबद्दल करुणेचे हृदय कसे जोपासावे, त्यांच्याशी संबंध कसे सांभाळावे आणि जेव्हा ते मोठे झाले आणि वारसाने सिंहासन प्राप्त केले तेव्हा त्यांच्या पालकांप्रती योग्य वृत्ती कशी बाळगावी हे सर्व काही त्यांना शिकवले गेले. तथापि जर त्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे थोडेसे दुर्लक्ष केले असेल किंवा त्यांना योग्यरित्या आचरणात आणले नसेल तर ते यापुढे राजकुमार राहू शकत नाहीत. म्हणूनच राजा, राणी आणि इतर सर्व उच्चपदस्थ अधिकारी नेहमी या गोष्टीची चाचणी करत असत की सिंहासनाचा पुढचा वारस कोण असेल. मी याचा उल्लेख का केला? प्रकटीकरण अध्याय 22 नुसार आपण स्वर्गात कोण बनू? आपण राजकीय याजकगण बनू. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण सर्व काळ राज्य करू. परमेश्वर जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे म्हणतील, तू 10 नगरांवर राज्य करशील, तू 5 नगरांवर राज्य करशील. आपण राजकीय याजकगण बनू. हे साध्य करण्यासाठी आवश्यक नियम, योग्य शिष्टाचार आणि योग्य कृती आवश्यक आहे. या जगात राहण्यासाठी आपल्याला या जगाचे नियम शिकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर आपण स्वर्गात राहू इच्छित असेल तर आपण काय शिकले पाहिजे? आपण स्वर्गातील नियमांबद्दल शिकले पाहिजे. परमेश्वराने त्यांना बायबलमध्ये ठेवले आहे. काहींना वाटेल, जरी बायबलमध्ये लिहिले आहे तरी मी त्याप्रमाणे जगू शकत नाही, मी देवदूत नाही, मी असे जीवन कसे जगू शकतो, असा विचार करण्याऐवजी आपण प्रयत्न केले पाहिजे. या पृथ्वीवरील राजकुमारांनी देखील जेव्हा ते लहान होते तेव्हापासून स्वतःला सतत शुद्ध केले. त्यांनी नीतिमत्ता, नैतिकता, पितृभक्ती आणि देशावर शासन करणे आणि आपल्या लोकांचे नेतृत्व करण्याबद्दल सर्व काही शिकले. म्हणूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि चारित्र्यशास्त्र यासारख्या अनेक शैक्षणिक साहित्यातून शिकले नाहीत का? कुलीन कुटुंबांचे स्वतःचे धडे होते आणि राजकुमारांचे स्वतःचे धडे होते. भविष्यात जेव्हा आपण स्वर्गाचे सार्वकालिक गौरव प्राप्त करतील आणि परमेश्वर म्हणतील, तुम्ही 5 नगरांवर शासन कराल, तुम्ही 10 नगरांवर राज्य कराल. जर आपण तत्वांनुसार जगण्यास यशस्वी झालो तर आपण कमी पडू. इतिहासात असे अनेक राजकुमार होते जे सिंहासनावर विराजमान होऊ शकले नाही. असे का आहे?
जरी ते राजकुमार बनले तरी जर त्यांच्याकडे आचरण किंवा ज्ञानाची कमतरता असेल किंवा त्यांच्याकडे लोकांबद्दल दया नसेल तर त्यांच्या प्रजेकडून याचिका दाखल केल्या जातील. शेवटी राजकुमाराला दुसऱ्या भावाला पद सोपवावे लागत असे. सर्व लोकांनो, हे या जगात असेच कार्य करते. सार्वकालिक जीवन आणि स्वर्गाचे गौरव प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने परवानगी दिलेल्या परमेश्वराच्या शिकवणी आहे. तर आपण काय केले पाहिजे? आपण त्याचे परीक्षण केले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे. तरच आपण राजकीय याजकगणाची भूमिका पूर्ण करू शकतो. जेव्हा आपण कोणतेही प्रयत्न करत नाही तेव्हा परमेश्वर असे म्हणत नाही की तुम्ही स्वर्गात राजकीय याजकगण व्हाल. जर परमेश्वर म्हणतात सुंदर तागाचे तलव वस्त्र बनण्यासाठी तुम्ही तुमचे सर्व डाग फेकून दिले पाहिजे, तर आपण ते फेकून दिले पाहिजे. जर ते म्हणतात हे कृपापूर्ण नाही, तर आपण त्या अकृपापूर्ण गोष्टींपासून मुक्त झाले पाहिजे. अशा प्रकारे ज्याने असे परिवर्तन अनुभवले त्या राजकुमाराची नंतर मंत्र्यांनी किंवा राजघराण्याने शिफारस केली. त्याला राजकुमार म्हणून नियुक्त करा. तथापि ते तिथेच संपले नाही. तो राजा होईपर्यंत जर त्याने योग्य रीतीने कार्य केले नाही किंवा लोकांवर कृपेने शासन केले नाही तर तो अपात्र ठरवला जाईल. आज मी तुम्हाला जे सांगू इच्छितो ते म्हणजे काही लोक विचार करतात की त्यांनी शब्बात दिवस आणि वल्हांडण यांसारख्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे, पण त्यांच्या आचरणाकडे किंवा चारित्र्याकडे दुर्लक्ष करणे ठीक आहे. आपण असा विचार केला नाही पाहिजे. या आपण प्रकटीकरण अध्याय 19 वर जाऊया आणि पिता आणि माताच्या पवित्र इच्छेचा तपशीलवार अभ्यास करूया. या आपण प्रकटीकरण अध्याय 19 वचन 6 वर एक दृष्टी टाकूया. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्वसमर्थ आमचा प्रभू देव ह्याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोंक्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलव वस्त्र नेसाव्याला दिले आहे. ते तागाचे तलव वस्त्र म्हणजे काय? पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. संतांचे प्रत्येक धार्मिक कृत्य एकत्र विणले जाते तेव्हा काय निर्माण होत आहे? हे वधूसाठी एक सुंदर तागाचे तलव वस्त्र बनवत आहे. म्हणून आपण स्वर्गीय माताच्या गौरवासाठी नीतिमत्तेच्या कृत्यांमध्ये जगले पाहिजे. प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये वर्णन केलेल्या राजकीय याजकगणाची भूमिका निभावण्यासाठी या क्षणापासूनच आपण परमेश्वराच्या शिकवणी शिकल्या पाहिजे आणि त्यांचा सराव केला पाहिजे, जे आपल्याला या पृथ्वीवरील जीवनाच्या मार्गांबद्दल नाही तर स्वर्गाच्या मार्गाबद्दल जागृत करतो. या आपण यशया अध्याय 60 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 60 वचन 20. तुझ्या सूर्याचा ह्यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहे. तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील. जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर हे योग्य समय त्वरित घडवून आणि येथे असे म्हटले आहे, तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील.
ते कशासाठी आहे? परमेश्वराच्या वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी. म्हणून आपण परमेश्वराला प्रसन्न केले पाहिजे आणि परमेश्वराचे गौरव प्रदर्शित केले पाहिजे. आतापर्यंत जर अशा काही गोष्टी घडल्या असतील ज्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये योग्य नव्हत्या, जसे की एकजूट न होणे, समंजस्याचा अभाव, एक न होणे किंवा आपल्या अद्वितीय स्वभावामुळे इतरांना दुःख देणे, तर या क्षणापासून आपण काय केले पाहिजे? आपण बदलले पाहिजे. आपण माताचे सुंदर तागाचे तलवस्त्र आणि स्वर्गातील राजकीय याजकगण बनण्यासाठी पुन्हा जन्म घेतला पाहिजे. याविषयी परमेश्वराच्या वचनावर एक दृष्टी टाकूया. या आपण मत्तय अध्याय 5 वचन 20 वर एक दृष्टी टाकूया. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय काय होईल? स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. सर्व लोकांनो, याचा अर्थ काय आहे? आपली आशा स्वर्गाच्या राज्यात जाण्याची आहे. तथापि त्यांच्या वचनांनुसार मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. येशू आपले परमेश्वर नाहीत का? परमेश्वराने त्यांच्या वचनात हे स्पष्टपणे चिन्हांकित केले आहे. आपण या वचनांनुसार जगले पाहिजे. जरी आपण या जगात कसेही जगलो तरी जेव्हा आपण सुवार्तेच्या जीवनात प्रवेश करतो आणि बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आपण आपल्या मागील पापांना क्रूसावर खेळतो आणि परमेश्वरामध्ये पुन्हा जन्म घेतो. मग आपण काय केले पाहिजे? आपण स्वर्गाच्या राजकुमारासारखे बनले पाहिजे. आपण स्वर्गाचे राजकुमार आणि राजकुमारी म्हणून आपल्या भूमिका पार पाडल्या पाहिजे. आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या कृपेत सहभागी झाले पाहिजे, जे म्हणतील, तुम्ही 10 राज्यांवर राज्य कराल आणि तुम्ही 5 राज्यांवर राज्य कराल. म्हणूनच परमेश्वर आपल्याला शिकत राहण्याची परवानगी देतात. तुम्हाला याप्रमाणे जगले पाहिजे. तुम्हाला असे जीवन जगले पाहिजे. अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला जागृत करतात. काही लोक म्हणतात, आपण बायबलच्या सर्व शिकवणींचे पालन कसे करू शकतो? तथापि आपण प्रयत्न केले पाहिजे. स्वर्गाचे राज्य हिंसाचाराच्या अधीन झाले आहे, याचा अर्थ काय आहे? हे प्रयत्नांना दर्शवत नाही का? परमेश्वर असेही म्हणतात, ईश्वरीय जीवन जगण्याचा सराव करा. म्हणून आपण स्वर्गात प्रवेश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. या आपण मत्तय अध्याय 5 वचन 21 सोबत सुरू ठेवूया. खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो त्याचे काय होते, तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो कोणत्या अवस्थेत असेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. येशू या पृथ्वीवर आले आणि आपल्याला ही शिकवण दिली. पवित्र आत्म्याच्या या युगातही स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता, जे आत्मा आणि वधू आहे, या गोष्टीवर भर देतात. परस्पर एकचित्त असा, एकचित्त राहा, एकमेकांवर प्रीती करा, नवा मनुष्य धारण करा. परमेश्वराचे हे वचन नेहमी शिक्षणादरम्यान दिले गेले आहे. सर्व मानवजातीच्या आत्म्यांचे तारण या भव्य तत्वाखाली आपण सुवार्तेचा प्रत्येक दिवस जगतो. सर्वप्रथम आपण अशा स्थितीत उभे राहू नये जेणेकरून जे लोक आपल्या नंतर सत्याला प्राप्त करतात ते आपल्या उदाहरणाद्वारे शिकू शकतील. सर्व लोकांनो, जे या गोष्टी परिश्रमपूर्वक आचरणात आणतात ते सर्वोत्तम आहे. आपल्या सभोवतालचे इतर लोक काहीही म्हणत असले तरी आपण बायबलनुसार जगूया. काही विचार करत असतील, मी हे करतो किंवा करत नाही याने काही फरक पडत नाही, त्यांना काय होत आहे?
어떻게 되고 있습니까? ते सर्व काळासाठी राज्य करण्याच्या पदापासून दूर जात आहेत. 멀어질 수밖에 없습니다. आपण खूप प्रयत्न केले पाहिजे आणि माताचे सुंदर तागाचे तलवस्त्र बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हो ना? 예, 우리 모두가 반드시 돼야 되겠죠. म्हणूनच गलतीक्रांस पत्रात परमेश्वर आपल्याला ही शिकवण देतात. 교훈하고 있습니다. या गलतीक्रांस पत्र अध्याय 5 वचन 13 वर एक दृष्टी टाकूया. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका. परमेश्वर आपल्याला काय करण्यास सांगतात? तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. परमेश्वर म्हणतात, एकमेकांचे दास व्हा. याचा अर्थ एकजूट होणे आहे, बरोबर? कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजायावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांस चावता व खाऊन टाकिता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासने विरुद्ध आहे, ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. आपण पवित्र आत्म्याच्या इच्छेने स्वर्गाच्या राज्याकडे धावले पाहिजे. तथापि आपण शरीराच्या वासनांनी भरलेले असल्यामुळे आपल्याला जे करायचे आहे ते करण्यात अडथळा येतो आणि रोखले जाते. जेव्हा आपण स्वर्गात जातो तेव्हा आपल्याला पिता आणि माताने आपल्यासाठी तयार केलेल्या राजकीय याजकगणाच्या भूमिकेला प्राप्त करू नये का? या आपण राजे म्हणून राज्य करू या वचनाला पाहूया. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 1. नंतर त्याने देवाच्या व कोंक्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गांवरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूंस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोंक्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करीतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्याच्यावर प्रकाश पाडील आणि ते हे 4 किंवा 5 वर्षांच्या निश्चित कालावधीचे राजेपद नाही. ते किती काळ राज्य करतील? युगानुयुग राज्य करीतील. परमेश्वराने हे अभिवचन दिले आहे, कारण स्वर्गातील सर्व देवदूतांना त्या राजकुमारांना भेटणे आवश्यक आहे, ज्यांच्याकडे परमेश्वराचे प्रेम आहे. म्हणून या पृथ्वीवर परमेश्वर आपल्याला दररोज त्यांचे वचन शिकवत नाही का? काही लोक बायबलचे काही भाग महत्वाचे समजतात आणि काहींना कमी महत्वाचे समजतात, कारण की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे. तथापि सर्व लोकांनो, आपण याबद्दल वचन वाचले नाही का? शास्त्री व परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. परमेश्वर असे का म्हणतात? ते आपल्याला घाबरवण्यासाठी असे म्हणत आहे का? ते आपल्याला घाबरवू इच्छितात का? या पृथ्वीवर कायदे आहेत आणि स्वर्गातही कायदे आहेत. जेव्हा आपण सर्व स्वर्गीय आवश्यकतांची पूर्तता करता, तेव्हा आपण राजकीय याजक बनू शकतो, जे पिता आणि माता आपल्याला बनवू इच्छितात. सियोनच्या सर्व संतानांना आठवण करून दिली जाते, स्वर्गीय माताचे सुंदर तागाचे तलवस्त्र बना. आजपासून आपण आपले चुकीचे चरित्र बदलून पुन्हा जन्म घेतला पाहिजे. आपण सुसंवाद साधण्यात अपयशी ठरण्याचे कारण म्हणजे आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करतो. जर आपण इतरांवर लक्ष केंद्रित केले तर एकता पूर्ण होते. म्हणून बायबल आपल्याला काय सांगते? ही आज्ञा एका व्यक्तीसाठी नाही, पण सर्वांसाठी आहे. आपण एकमेकांची काय सेवा केली पाहिजे? प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. सर्व लोकांनो, जेव्हा असे घडेल
तेव्हा सुवार्तेचे कार्य पूर्ण होईल. 그렇지 않으면 अन्यथा जागतिक सुवार्तेचा प्रचार फक्त एक क्षणिक स्वप्न ठरेल. 뜬구름밖에 될 수가 없습니다. 우리 जेव्हा आपण परमेश्वराच्या शिकवणींचे पालन करतो तेव्हा शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य होईल. असे समजा आपण पूर्णपणे तयार नाही तर परमेश्वराचे कार्य वेगाने विकसित होत आहे आणि पूर्ण होत आहे. हे असे नसावे. 우리가 आपण त्वरित बदलले पाहिजे जेणेकरून आपण परमेश्वराचे नेतृत्व करत असलेल्या कार्याचे पूर्णपणे पालन करू शकू. बरोबर. 해야 되겠죠? फक्त घोषणा करण्यापेक्षा या आपण तयारी करूया जेणेकरून सर्व आत्मे यरुशलेम स्वर्गीय माताकडे परत येऊ शकतील. 품으로 돌아올 수 있도록 우리가 이제 준비를 하고 갖춥시다. प्रेमाची कमतरता असलेल्या या पिढीबद्दल परमेश्वर आपल्याला काय सांगतात? 하나님께서 어떻게 या युगाबरोबर समरूप होऊ नका. 하지 말라고 했습니다. 이 세상 जेव्हा या जगातील लोक विचारशील आणि कृपाळू व्यक्तीला पाहतात तेव्हा ते त्याच्याशी अशा प्रकारे वागतात की जणू ते अक्षम आहे. 이런 쪽으로 이제 취급 तथापि आपण स्वर्गाचे नियम शिकणारे लोक आहोत. फक्त पृथ्वीवरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारे लोक नाही. हो ना. 의 것만을 추구하고 보는 사람들이 아니지 않습니까? स्वर्गीय गोष्टींचा पाठलाग करणारे म्हणून 우리 하늘 아버지 आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या शिकवणींनुसार जगले पाहिजे. 항상 기준을 여기다 두고 살아갈 줄 아는 그런 여러분과 제가 꼭 되셔야 되겠습니다. एलीला फनी आणि फिन्हास नावाचे 2 पुत्र होते. 비나스라는 그 두 젊은 사람이 있었습니다. त्यांनी सर्व प्रकारची दुष्ट कृत्ये केली ज्यामुळे परमेश्वराच्या अर्पणाला अपवित्र करण्यात आले. 하는 어떤 여러 가지 그 일들을 좀 많이 했습니다. त्यांनी त्या गोष्टी केल्या ज्यांना पवित्र स्थानात परवानगी नव्हती. याजकांना सर्वात पवित्र अर्पण देण्यात आले होते आणि त्यांनी त्याचा तिरस्कार केला. 이런 성물들에 대해서도 굉장히 참 그릇되게 행한 그런 내용이 있었습니다. 그래서 परिणामी 하나님께서 परमेश्वराने फनी आणि फिन्हास यांना शिक्षा केली. 사람을 벌하시기로 작정을 하시고 त्यांना परमेश्वराकडून शिक्षा का मिळाली? 받느냐? कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. जर आपण याला जगामध्ये चांगले जीवन जगण्याचे फक्त नैतिक धडे समजले तर आपण येथे उपासना करण्यासाठी आणि परमेश्वराचे वचन एकत्र येण्याचे काहीच कारण नाही. 이 정도 선에서 이해를 하시면 여러분 우리가 오늘 이 자리에 모여서 예배 드리고 이런 말씀 들을 이유가 없습니다. 이 자리에 आपण येथे का आलो आहोत? 하늘의 आपण येथे स्वर्गाच्या नियमांना शिकण्यासाठी आलो आहोत. आपण येथे स्वर्गातील लोकांप्रमाणे कसे जगावे याबद्दल परमेश्वराच्या शिकवणी प्राप्त करण्यासाठी आलो आहोत. 배우기 위해서 온 हे 것이 खरे नाही का? तसेच आपण येथे परमेश्वराची उपासना करण्यासाठी आणि परमेश्वराची स्तुती करण्यासाठी आलो आहोत. मग आपण असा विचार करू नये की हे वचन चांगली शिकवणी आहे आणि त्याहून अधिक काही नाही. 하시면 안 됩니다. या पृथ्वीवर राहत असताना आपल्याला अशा शिकवणींची आवश्यकता असू शकते परंतु स्वर्गामध्ये या शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणूनच परमेश्वर आपल्याला या शिकवणी देतात. म्हणून आपण आपल्या पापी स्वभावापासून मुक्ती न मिळवता स्वर्गात जाऊ शकतो असा विचार करणे चूक आहे. परमेश्वर आपल्याला काय सांगतात? 옛 사람은 그런 변화를 जर आपल्या जुन्या स्वभावाचा असेल जो बदलला जाऊ शकत नाही तर आपण काय केले पाहिजे? 멸하고 आपण आपल्या जुन्या स्वभावाला सोडले पाहिजे. 하나님께서 일깨워 मग आपण नवे आत्मपरिधान केले पाहिजे जो परमेश्वराच्या सर्व वचनांना स्वीकारू शकतो. आपण त्या जुन्या स्वभावाला फेकले पाहिजे जे परमेश्वराचे वचन स्वीकारू शकत नाही. 새 사람을 덧입을 आपण नवीन स्वभाव परिधान केले पाहिजे. आपला स्वभाव परमेश्वराच्या स्वभावासारखे असले पाहिजे. 하나님은 사랑이시라 परमेश्वर प्रेम असल्यामुळे आपण कशामध्ये बदलले पाहिजे? 하나님의 कारण आपल्याला परमेश्वराचे मांस आणि रक्त वारशाने मिळाले आहे म्हणून आपण परमेश्वराच्या स्वभावाप्रमाणे असले पाहिजे. 피에서 가지고 계신 모든 속성은 그대로 우리가 닮아야 됩니다. 예. 그저 साधारणपणे ज्यांना बायबल समजत नाही ते असा विचार करतात की बायबलमध्ये नीतिमान जीवन जगण्यासाठी चांगले वचन आहे. 못하는 분들은 이해를 못합니다. तथापि हे सामान्य लोकांसाठी अभ्यास करण्यासाठी असलेले पुस्तक नाही. 하늘나라의 어떤 तसेच हे पुस्तक स्वर्गातील देवदूतांसाठी नाही. 그 झेंगुआन झेंग्याओ हे पुस्तक विशेषतः राजकुमारांसाठी अभ्यास करण्यासाठी एक पुस्तक होते ज्याचा कोणीही सहजपणे अभ्यास करू शकत नव्हते. 아무나
त्याचप्रमाणे पिता आणि माता त्यांच्या संतानांना शिकवत आहेत आणि त्यांना असे पुस्तक वाचण्याची, ऐकण्याची आणि पाहण्याची परवानगी देत आहेत जे कोणीही शिकू शकत नाही. 또 듣게 하시고 보게 하시지 않습니까? जर एखाद्या राजकुमाराने शिकवणींचे पालन केले नाही, जरी त्याला राजकुमार होण्याचा अधिकार असला तरी त्याला बाहेर काढले जाईल. 또 퇴출시키는 जसे पृथ्वीवरील प्रणालींमध्ये असे नियम आहेत, तसेच स्वर्गाच्या राज्यातही असे नियम आहेत. म्हणून आपण असा विचार करू नये की जर आपण या नियमांचे पालन केले नाही तर जोपर्यंत आपण चर्चला जातो तोपर्यंत आपण स्वर्गात जाऊ शकतो. परमेश्वराने आपल्याला अंतिम न्याय होईपर्यंत फक्त एक कृपा कालावधी दिला आहे. 좀 전에 우리가 보셨지 않습니까? 예수님께서 आपण याबद्दलचे वचन वाचले आहेत, हो ना? येशू ठामपणे बोलले, शास्त्री व परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. 못을 박아 놓으셨습니다. त्यांनी ते अगदी स्पष्टपणे सांगितले. तथापि आपण नेहमी विचार करतो, अरे मला वाटते की असा काही संदेश आहे. ते फक्त मला वाटते असे नाही. आपण परमेश्वराची संतान आहोत ज्यांनी स्वर्गात पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले. आपण एकेकाळी स्वर्गात एका अतिशय महत्त्वाच्या पदावर होतो आणि परमेश्वराने अभिवचन दिले आहे की जेव्हा आपण स्वर्गात परत जाऊ तेव्हा ते आपल्याला राजकीय याजकगणाचे पद देतील. म्हणूनच परमेश्वराने आपल्याला हे पुस्तक शिकण्याची परवानगी दिली. म्हणून आपण या पुस्तकातील त्यांच्या शिकवणींना शिकू नयेत, सराव करू नयेत, समजू नयेत आणि त्यांचे पालन करू नये का? 그런 내용 아니겠습니까? 우리 या आपण मत्तय अध्याय 28 वर एक दृष्टी टाकूया. या मत्तय अध्याय 28 वचन 18 पाहूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. 제자를 삼아 त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आपण आणखी काय केले पाहिजे? 공부한 모든 त्यांना पाळण्यास शिकवा. 어떻게 하라고요? 가르치라고 했습니다. 하늘의 것을 आपण त्यांना स्वर्गीय गोष्टी शिकवल्या पाहिजे, सांसारिक तत्वज्ञान किंवा वैयक्तिक विचार नाही. 가르치는 게 아닙니다. जे काही मी तुम्हाला आपण त्यांना काय करण्यास शिकवले पाहिजे, आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळाव्यास शिकवा. तरच आपण स्वर्गात प्रवेश करू शकतो. आपल्यात अनेक प्रकारे कमतरता असल्याने पिता आणि माताने आपल्याला बायबलमधील हे मौल्यवान वचन दिले आहे. 정말 आपण त्यांना पाळले पाहिजे आणि त्यांचे पालन केले पाहिजे. हे आपण कधीही विसरू नये. 잊지 마시길 바랍니다. जेव्हा बायबल म्हणते एकचित्त असा, तेव्हा आपण एकजूट असले पाहिजे. असे देवदूत आहेत जे आपल्या ऐकतेचा गुण तपासतात. आपले पालन करणारे संरक्षक देवदूत देखील आहेत. 어떤 그 수호천사들도 있을 것이고 말이죠. 과연 आपल्या राजकुमारांचे एकतेचे गुण किती आहे? 얼마나 되지? आपल्या राजकुमारींकडे किती गुण आहेत? त्यांच्या एकतेत किती गुण आहेत? 몇 점이나 될까? प्रेमासाठी त्यांचा गुण काय आहे? 몇 점이나 될까? त्यांच्या नैतिकतेचा गुण काय आहे? 몇 점이나 될까? बायबलमधील परमेश्वराचे सर्व वचन आपल्याला पृथ्वीवरील तत्वे शिकवण्यासाठी नाहीत, 배우게 하시는 것이 पण आपल्याला स्वर्गाची तत्वे शिकण्यास मदत करण्यासाठी आहे. 배우게끔 그렇게 미리 공부시킨다고 이렇게 이해를 하시면 되겠습니다. परमेश्वराने आपल्याला बायबल दिले आहे. 그 말씀은 우리 하나님께서 저와 여러분들에게 허락해 주셨습니다. म्हणून आपण किती आभारी आहोत. 감사한 일입니까? आपण वचन पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे जोपर्यंत आपण ते लक्षात ठेवत नाही. अशा प्रकारे आपण स्वर्गीय माता यरुशलेमचे सुंदर तागाचे तलवस्त्र बनवूया, जेणेकरून आपण पिता आणि माताला प्रसन्न करू शकू. 예복이 다 될 수 있는 आपण चांगल्या कर्माद्वारे आचरण केले पाहिजे, जेणेकरून इतरांनी आपल्याला अडथळा आणू नये. 이 땅은 कारण ही पृथ्वी पापी लोकांचे ठिकाण आहे, म्हणून ती पापाने कलंकित आहे. 이렇게 얼룩져 있는 부분이 너무나도 많습니다. दुष्ट लोक अधिक शक्तिशाली दिसू शकतात. 뭐 힘을 세력을 쓰는 것 같지만 하나님 परमेश्वराने त्यांच्यामध्ये सियोनच्या सुंदर संतानांना ठेवले आहे. परमेश्वर आपल्याला काय सांगतात? 도와두시고 त्यांच्याकडून शिकू नका किंवा त्यांचे पालन करू नका. 공부하지 말고 배우지 말라고 했습니다. या युगाबरोबर समरूप होऊ नका. 하늘의 것을 배워야 आपण या पिढीचे अनुकरण न करता स्वर्गीय गोष्टी शिकल्या पाहिजे. 장차 하늘나라에서 ते सर्व काळासाठी अधिकारी असतील. हो, सर्व काळासाठी असतील. 하다고 하신 그 आपल्याला हे अभिवचन मिळाले नाही का? 약속들 아니겠습니까? 그래서 아름다운 सुंदर तागाचे तलव वस्त्र बनण्यासाठी भाऊ आणि बहिणींनी एकत्र आले पाहिजे. 하시고
करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 13 नुसार प्रेम कसे असते? ते दयाळू आहे. 사랑은 प्रेम हेवा करत नाही. प्रेम इतरांना आपल्यापेक्षा चांगले समजते. 나보다 더 낮게 여기고 अशा प्रकारे आपण एकमेकांशी एकजूट झाले पाहिजे. 이런 가운데서 아버지 जेव्हा पिता आणि माता आपल्याला एकत्र असल्याचे पाहतील तेव्हा ते म्हणतील, आपल्या संतानांनी पुरेसा सराव केला आहे आणि सुवार्तेचा शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करतील. आपण बाह्य रूपाने काही साध्य करण्याचा प्रयत्न करत राहू नये. ते आधी आपल्यामध्ये पूर्ण झाले पाहिजे. या आपण विचार करूया की पिता आणि माताची खरोखर काय इच्छा आहे. परमेश्वराने प्रचाराची प्रक्रिया का निर्माण केली? त्यांनी लोकांना वेगवेगळे व्यक्तिमत्व आणि वेगवेगळे मत का दिले? 생각이 다르게 만들어 놓으시고 이 एक व्यक्ती ए ला अधिक महत्वाची समजते आणि दुसरी व्यक्ती बी ला अधिक महत्वाची समजते. पतीसाठी त्याचे कार्य जास्त महत्वाचे असते, पण त्याची पत्नी कदाचित विचारू शकते, तुम्ही कुटुंबाची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष का करता? प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्याने हे असे का केले? परमेश्वराने आपल्याला निर्माण करतानाच एकमेकांशी एकजूट केले असते तर ते चांगले झाले असते, जेणेकरून सुरुवातीपासून आपण प्रेमाद्वारे एक होऊ शकू. तथापि जर ए, बी, सी आणि डी असतील तर प्रत्येक वेगळे आहे. 하나로 तरीही एक बनण्याचा एक मार्ग आहे. 연합시키는 एकता हा एकमेव मार्ग आहे. 연합이 돼 आपण एकता कशी प्राप्त करू शकतो? 뭘로서 이루어집니까? प्रेम नावाच्या चिकट पदार्थाशिवाय एकता कधीच साध्य होऊ शकत नाही. 그렇게 해서 अशा प्रकारे एकमेकांच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण त्यांच्या कमतरता झाकल्या पाहिजेत, जेणेकरून ते आणखी चांगले कार्य करू शकतील. 모자라는 부분은 내가 채우고 जेव्हा सियोन एक असे ठिकाण बनते जेथे जेव्हाही आपण एकत्र येतो तेव्हा आपण अधिक आनंदी होतो आणि आणखी जास्त शक्ती निर्माण करतो. तेव्हा पिता आणि माता म्हणतील, आता त्यांना खरोखर समजू लागले आहे की नवीन कराराचा मार्ग काय आहे. अशा प्रकारे ते सुवार्तेचा मार्ग उघडतील. 열어주시 आशा करून की तुम्हाला खूप कृपा प्राप्त झाली असेल, मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.